नेपाळमधून आलेला बिकीराय यादव हा नाशिक जिल्ह्यातील सातपूर या गावात राहत होता. त्याच्यासोबत त्याची बायको अमृता कुमारी वय 19 ही सुद्धा राहत होती. नुकतेच त्या दोघांचे लग्न झाले होते, पण पोटा पाण्यासाठी त्यांना आपले गाव सोडावे लागले होते आणि ते नाशिक येथे राहायला आले. सध्या ते सातपूर भागात राहतात. बिकीराय हा मजुरीचे काम करून आपला आणि आपल्या बायकोचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025चा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. बिकीरायला त्या दिवशी आपल्या बायकोला फिरायला घेऊन जायचा मूड होता, म्हणून त्याने आपल्या बायकोला आवरायला सांगितले. तशी त्याची बायको तयार झाली आणि ते दोघे जण साधारण संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान गोदावरी नदीच्या काठावर फिरण्यासाठी बाहेर पडले. फिरत फिरत ते दोघे चांदशी शिवारात आले. नदी किनारी असलेल्या मंदिरात त्यांनी देवदर्शन घेतले. मग फिरता फिरता तो तिला एका शेतात घेऊन आला. तेथील बाबळीच्या झाडाजवळ तो गेला. बिकीरायकडे स्मार्टफोन होता. त्याला रील्स करायला खूप आवडायचे. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील होते. त्यावर तो काही रील्स टाकत असायचा. एकूण काही तो स्वतःला रील स्टार समजत होता. शेतात आल्यावर त्याने आपल्या बायकोसोबत काही फोटो देखील काढले आणि हे फोटो काढता काढता तो बाबळीच्या झाडाजवळ आला. आजूबाजूला झाडी होती आणि आसपास कुणी नव्हते. हे पाहून बिकीरायने आपल्या बायकोच्या अंगावरील ओढणी ओढली आणि दोन्ही हातांनी फिरवून तिला पिया देत तो तिच्याजवळ आला. त्यावेळी त्याच्या बायकोला वाटले की आपला नवरा रील्स करण्याच्या मूडमध्ये आहे. तो रील्स करण्यासाठीच हे करत आहे. आपला नवरा मस्करी करत आहे असे मनाशी म्हणत अमृत कुमारी हसत हसत त्याला पोच देऊ लागली. पण गळ्यात टाकलेली ही ओढणी रील्स करण्यासाठी टाकली नव्हती, तर त्याला आपल्या बायकोचा गळा आवडायचा होता. गळ्यात टाकलेल्या ओढणीची 2 टोके हातात घेत त्याने आपल्या बायकोला त्याच्या जवळ ओढले आणि ती दोन्ही टोके एकमेकांमध्ये गुंफत त्याची गाठ करून तो तिचा गळा आवळू लागला. जोपर्यंत तिचा श्वास कोंडत नव्हता तोपर्यंत तिला ही मस्करीच वाटत होती. पण तिचा श्वास कोंडून तिला त्रास होऊ लागला तरी तो ती गाठ सैल करत नसल्याचे तिच्या लक्षात येताच ती घाबरली. पण तिला आता प्रतिकार देखील करता येत नव्हता, कारण क्षणार्धात बिकीरायने आपला डाव साधला होता. बायकोचा गळा आवळून तिला त्याने ठार मारले. ती निश्चित झाल्यावर मात्र त्याने आपला हात काढून घेतला. त्यासरशी ती खाली कोसळली. ती मरण पावल्याची खात्री होताच त्याने तिथून पळ काढला. या घटनेला 2-3 दिवस उलटून गेले, पण झाडाझुडपात पडलेला अमृता कुमारीचा मृतदेह कोणाच्याही नजरेस आला नव्हता. सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता अंजली राहुल पाटील वय 35 यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्याला फिर्याद दिली की चांदशी शिवारातील विक्रम मते यांच्या मालकीच्या शेतात बाबळीच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. त्या महिलेच्या अंगावर लाल रंगाचा टॉप असून काळ्या रंगाची पॅन्ट आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. साधारण 4 ते 5 दिवस हा मृतदेह तिथे पडला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेहाची अवस्था पाहून घटनास्थळीच फॉरेन्सिक लॅब टीमला पाचारण केले. त्यांनी मयताच्या शरीरावरील काही नमुने घेतले. डॉक्टर घांगडे, सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांना पत्र देऊन जागेवरच पोस्टमॉर्टम करण्याची विनंती पोलिसांनी केली असता संध्याकाळी 6 नंतर पोस्टमॉर्टम करता येत नाही असे सांगितल्याने पोस्टमॉर्टम त्या दिवशी झाले नाही. खरे तर मृतदेह रुग्णालयात नेण्याजोगा नव्हता. त्यामुळे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पोलीस वाट पाहू लागले. दरम्यान नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या मयताची नोंद अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद करण्यात आली. दुसरा दिवस उजेडला. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025च्या सकाळी 10 वाजता पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या. डॉक्टर घांगडे हेही घटनास्थळी आले. त्यांनी मृतकाच्या अंगावरील ओढणी काढली असता त्या महिलेचा गळा आवळून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे नेण्यात आला.
पोलिसांना तो मृतदेह अनोळखीच होता, त्याची ओळख पटतेपर्यंत तपास पुढे सरकणार नव्हता. म्हणून पोलिसांनी घटनास्थळाचे व मृतदेहाचे फोटो काढले आणि ते फोटो नाशिक शहर व परिसरातील पोलीस ठाण्याला पाठवून एखाद्या स्त्रीची मिसिंग झाल्याबाबत तक्रार दाखल आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला. दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याचे समजले. या पोलीस ठाण्याचे हवालदार वाडेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्याला कळवले की आमचे पंचवटी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार झाली असून तिचे वर्णन मृतदेहाशी मिळते जुळते आहे. तसेच ज्याने ही तक्रार दाखल केली आहे आम्ही त्याला बोलावून घेतो असे सांगितले. त्याप्रमाणे हवालदार वाडेकर हे एका तरुणाला सोबत घेऊन नाशिक तालुका पोलीस ठाण्याला आले. ज्या तरुणाने आपली बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती त्याचे नाव होते बिक्कीराय यादव. तो मूळचा नेपाळचा असून सध्या तो सातपूर नाशिक येथे राहतो. पोलिसांनी फिर्याद देणाऱ्याची माहिती मिळाली. तसेच तो इंस्टाग्रामचा रील स्टार असल्याचे समजून आले. पोलिसांनी बिक्कीरायला तो मृतदेह दाखवला. त्याने मृतकाचे कपडे आणि मृतकाच्या डाव्या हातावरील इंग्रजीमध्ये लिहिलेला टॅटू बिक्की प्लस अमृता पाहून ही महिला माझी बायको असल्याचे सांगितले. तिचे नाव अमृता कुमारी यादव, वय 19 असे असून ती मूळची हरिपुरवा, जिल्हा सरलाई, नेपाळची असल्याचे पोलिसांना समजले. आपल्या बायकोची मिसिंगची फिर्याद बिक्कीरायने दिली होती. त्यावरून पोलीस हे समजत होते की अमृत कुमारीला कुणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मारले असावे. पण पोलिसांची चाणाक्ष नजर बिक्कीरायवरून फिरत होती. तेव्हा इथेच कुठेतरी पाणी मुरतंय असं त्यांना वाटू लागलं. आपल्या मनातील संशय मिटवण्यासाठी त्याला विविध प्रश्न विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण हुशार बिक्कीराय पोलिसांना ताकास तूर लागू देत नव्हता. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी बिक्कीरायकडे बायकोचे आधार कार्ड मागितले. ते आधार कार्ड त्याच्याकडे नव्हते, पण त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो होता. म्हणून तो पोलिसांसमोरच आपला मोबाईल आधार कार्डसाठी चेक करू लागला. फोटोच्या गॅलरीत आधार कार्ड शोधत असताना काही फोटो पोलिसांना दिसले आणि पोलिसांचा त्याच्यावरचा संशय वाढला. पोलिसांनी त्याच्याकडे मोबाईल मागितला आणि ते फोटो चेक करू लागले. तेव्हा त्या घटनास्थळावरून अमृता कुमारीचा मृतदेह मिळून आला होता. त्या ठिकाणचे अमृता कुमारी आणि बिक्कीरायचे फोटो आढळून आले. घटना घडण्यापूर्वी बिक्कीराय हा त्याच्या बायकोसोबत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय मैताच्या अंगावर जे कपडे होते तेच कपडे मैताने फोटोत घातल्याचे आढळून आले. तो फोटो दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:06 काढला होता. दाल में कुछ काला है हे लक्षात येताच पोलिसांनी हे फोटो तू कुठे काढले आहेस ते ठिकाण आम्हाला दाखव असे सांगितले. मग मात्र बिक्कीरायच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या बायकोचा खून करण्यामागचे कारणही सांगितले. रील स्टार बिक्कीराय हा बायको अमृता कुमारी हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. इतकेच नव्हे तर लग्नामध्ये सासऱ्यांनी काही न दिल्याने माहेरून पैसे आणावेत यासाठी बिक्कीराय बायकोचा छळ करत होता. त्या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. बिक्कीरायच्या मनात बायको अमृता कुमारी हिच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता आणि आता हिला जिवंत ठेवायचे नाही असे त्याने ठरवले. त्यानुसार संधी साधत त्याने बायकोचा खून केला. बायकोचा खून केल्यानंतर आपल्यावर कुणी संशय घेऊ नये म्हणून त्याने सरळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले आणि दिनांक 28 फेब्रुवारी 2025च्या सायंकाळी गांधी तलाव येथून आपली बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मृत्यूसमयी त्याची बायको गर्भवती होती हे माहीत असून देखील सैतान झालेल्या बिक्कीरायने क्रूरपणे बायकोची आणि तिच्या पोटातील बाळाची हत्या केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.